नमस्कार. कशा आहात सगळे? तर आज आपण बनवतोय ओल्या नारळाची बर्फी किंवा लाडूही म्हणू शकता तुम्ही. मी स्वीट बनवतोय. तर हे मी ओला नारळ असा बारीक तुकडे करून घेतले. त्याचा जो हा वरचा ब्राऊन ब्लॅकिश जो पार्ट असतो ना, तो काढून टाकायचा आहे. मी याचा काढला आहे सगळा. तर असं काढून टाकायचं आहे. आणि इथे एक मँगो घेतला आहे. ही मिल्क पावडर आहे. आणि हे पिस्ता बारीक करून घेतला आहे. आणि हे 2 वेलची घ्यायच्यात आपल्याला. आणि आता हा जो स्पून आहे याचे 3 स्पून मी साखर घेणार आहे. त्यामध्ये ही अशी वेलची टाकायची आहे. 2 वेलची घेतल्यात. मँगो आणि ओला नारळ दोन्ही गोडच असतं म्हणून मी 3 चम्मच शुगर घेतले. तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे खोबरं. तर मी वाटून घेते. तुम्ही इथे बघू शकता मी खोबरं एकदम बारीक केलं आहे मिक्सरला. असं बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण त्याला आता मी खोबरं पॅनमध्ये घेतलं आहे. ह्याला आपल्याला भाजायचं आहे थोडं खोबऱ्याला. सगळं छान असं एकसारखं भाजून घ्यायचं आहे खोबरं. याला स्लोवरती असं भाजत राहायचं आहे. 3-4 मिनटं तरी भाजायचं आहे. खोबरं असं खुल्लं झालं पाहिजे थोडं. जे रेडीमेड मिळतं खोबरं, डेसिकेटेड कोकोनट बोलतात त्याला, ते तुम्ही वापरलं तर चांगलंच आहे. पण जर ओला खोबरं वापरलं तर त्याच्यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे त्याला अजून टेस्टी लागतं. म्हणून ओलं खोबरं वापरतं. आता हे खोबरं होतं आहे तोपर्यंत आपण हे जे मँगो, शुगर आणि इलायची जे घेतलं आहे ते तोपर्यंत वाटून घेऊया मिक्सरला. तर आता इथे खोबरं झालं आहे भाजून. असं खुल्लं झालं आहे खोबरं. आता ह्याच्यामध्ये जे मी मँगो घेतला आहे मिक्सरला बारीक करून तो टाकायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं थोडं एकत्र
हे असं थोडं एकत्र असं चांगलं मिक्स झालं ना की त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडरनी काय होतं, थोडं माव्यासारखं त्याला टेस्ट येतं, माव्याचं टेक्स्चर बनतं. तुम्ही जर जास्त बनवलं तर तुम्ही अजून मिल्क पावडर वापरू शकता. मग नारळ छोटा होता म्हणून मी थोडं मिल्क पावडर घेतलं. अर्धी वाटी मिल्क पावडर वापरू शकता. ह्याला असं चांगलं मिक्स करत फिरवत राहायचे. आपल्याला असं जवळजवळ स्लोवरती 7-8 मिनटं तरी असं मिक्स करत राहायचे, अधूनमधून हलवत राहायचे. हे बघा, हे असं झालंय. मला 7-8 मिनटं लागली आहेत बरोबर. तर तुम्ही आता ह्याला आपण थंड व्हायला द्यायचं आहे. तरी आपलं मिश्रण आता थंड झालं आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. तर मी इथे नारळाचा चुरा घेतला, थोडासा खोबऱ्याचा. तर तुम्ही रेडीमेड जे चुरा मिळतो तो यूज करू शकता. इथे डेसिकेटेड कोकोनट यूज करू शकता तुम्ही इथे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. असे लाडू बनवून घ्यायचे, ह्याच्यामध्ये डीप करायचे. हे असं करायचं ह्याच्यामध्ये. हलक्या हाताने करा, जोर लावला तर ते असं हे होते. मी सगळे करून घेते आता. तर हे बघा, इतके लाडू बनलेत माझे. मी त्याच्यावरती पिस्ता टाकलाय, छान दिसते. आणि तुम्हाला जर लाडू नसतील बनवायचे तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ह्याला असंच एकत्र प्लेटमध्ये वगैरे असं थोडंसं थापून असंच फ्रीजमध्ये जर ठेवलं तर त्याची बर्फीसुद्धा बनू शकते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.